तर नमस्कार, गुड मॉर्निंग. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गुड मॉर्निंग. आमची मस्तपैकी एनर्जी ड्रिंक पिऊन होती. हेच नक्कीच ह्याच्यामुळं दिवस एकदम एनर्जेटिक जातो. सो चला आजच्या दिवसात बघूया. डेली ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. बघू दुसरा दिवस कसा जातोय. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट, सकाळी उठल्या अजून डोळे पण नाही उघडले, पण मला मित्राचा फोन आला की ICM हॉस्पिटल आहे PCMC, आम्हाला तिथं जायचं आहे. त्याचं कारण म्हणजे आमचा वर्गमित्र आहे एक, तो वारला आहे. म्हणजे त्याचं आपल्या ट्रॅव्हलिंगचा बिझनेस होता आणि त्यामुळं रात्री त्याची डेट झाली. सो पहिले आता तिकडे जायचं आहे. सगळ्यांना सांगतो जे माझे व्हिडिओ बघतात, गाड्या हळू चालवा, ओव्हर स्मार्ट बनू नका. झोप आली तर झोप घ्या, 5-10 मिनटं थांबून वगैरे, अर्धा तास. तो मला आता ठेवतोय. चला भेटूया आपण. मित्रांनो, मगाशी घरी आलो तर मस्तपैकी आंघोळ केली. आता आपण देवपूजा करूयात. होय बघा, आता मस्तपैकी स्टॉक आलेला आहे आपला डाएटचा. आता काही सुट्टी नाही, नुसता डाएट. काकडी, टॅमॅटो, फायबर इनटेक. आता काहीच ही पण डाएट करणार आहे आणि हा पण काकडी खातो. खाणार का? खाणार खाणार खाणार. तर मित्रांनो, आता आम्ही निघाले शॉपमध्ये डबा घेऊन. हे बघा मस्तपैकी डबा वगैरे भरलेला आहे. सो आता डबा घेऊन जाऊया शॉपमध्ये. मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलेलो आहे शॉपमध्ये. हे बघा शॉप मस्त आहे. चला आता जेऊयात. मित्रांनो, हे बघा माझं ताट आणि हे काकडी. जेवणाच्या अगोदर पहिले फायबर इनटेक करा, म्हणजे पोट तुमचं भरल्यासारखं वाटेल फायबरमुळं. काकडी, टॅमॅटो, गाजर. आता गाजर तर हे असलेवाले आहेत, हाताला फुल सरसर करतं. ते लालवाले गाजर एक नंबर असतात. हे ते सीझन वारीच येतं. तो आज असले गाजर खावं लागणार आहे, पण जेवणाआधी फायबर इनटेक करा. मित्रांनो, आता मी परत तिकडे निघाले. सकाळी त्या मित्राची इथं जिथे गेलो होतो तिथं आता ती बॉडी आणलेली. सो चला जाऊयात. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही आलो आहे तिकडून. सो ब्लॉग एडिट झाला आहे कालचा आणि आज हा दिवस, आज ब्लॉग सोडायचा होता. काय झालंय. सो सगळ्यांनी एकच सांगेन, गाडी वगैरे हळू चालवा. अपरात्री गाडी चालू नका. जरी आपल्यावर आपला कॉन्फिडन्स असला तरी आपल्या घरच्यांच्या तोंड हटवा, घरच्यांचा चेहरा हटवा नक्कीच. आणि गाडी वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करा. त्याचबरोबर हेल्मेट वगैरे वापरा. जरी हेल्मेट वापरत नसाल तर गाडी स्लो चालवा. असेच भरपूर काही काही गोष्टी आहेत ज्यामुळे हे इन्सिडेंट घडतात. वाईट वाटलं खूप. आमचा म्हणजे लहानपणापासूनचे आम्ही मित्र आहे आणि हे वय जाण्याचं नव्हतं, पण नियतीचा खेळ असतो. चला आता प्रोटीन शेक घेतलाय प्यायला. सकाळपासून मी तिकडेच आहे. आता शेक पितो आणि बसतो, बघतो जरा पुढचं काय प्लॅनिंग आहे. नाही तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तर मस्तपैकी दिवा लावताय. दिवा लावलाय बघा. तुळस किती भारी दिसते, किती सुंदर दिसते तुळस.
मित्रांनो, तुळशीचं वैशिष्ट्य सांगा जरा. तुळस का घरात असावी आहे की नाही? नाहीतर उद्याच्या व्हिडिओत मी सांगेन तुळस घरात का असावी. मित्रांनो, आपल्या वर्कआउटसाठी मस्त टी शर्ट आलेले या कंपनीचे आहेत. कदाचित आहेत ना ऑयला 3 टी शर्ट आहेत. 1 मिनटं खोलतो मी. तुम्ही हे ट्राय केले का? हे कॅफिन काय असेल ते. हे भावाची कृपा अजून आणि हवाला सेंट एक परफ्यूम सांगा होता. असं एकदम भारी वाटलं पाहिजे ते परफ्यूम वापरून. एकदम खतरनाक असं बूस्ट झाली पाहिजे एनर्जी. मग माझं वर्कआउट एकदम खतरनाक. आणि आमची इथं मित्रांनो लाईट गेलेली तो फिरते अंधारात. आणि आमचं टायगर बघा बसला गॅलरीत बघत. सगळे बारकी पोरं खेळते ना. लहानपणी खेळायचा विषयच लय भारी होता. किती मजा यायची ना. ना फोन ना लॅपटॉप ना काही कामं. लहानपणी वाटायचं मोठं व्हायचं. मोठेपणी वाटते लहानच भारी होतं. आणि इकडे बघा मस्त की वारं. हा लोणावळ्यासारखं वारं येते. चला गाईस आता आपण वर जाऊया. मस्तपैकी दिवस हा बिना कंटेंटचाच गेला. सो चला त्याबद्दल क्षमस्व. आणि आमचे इथं हातरून टाकतो आम्ही. टेरेसवर झोपतो. आणि चंद्र बघा कसला भारी दिसतो. चला बाय बाय, गुड नाईट. भेटूया नवीन ब्लॉग सोबत उद्या. मित्रांनो हे बघा जेवण झाल्यानंतर कसे दोघं जण काम करतात. मम्मीने कामाला लावलं. हे काय बरोबर नाही. हे काय बरोबर नाही गाईच.